भरत, अगदी महत्त्वाचे मुद्दे तुम्ही प्रेक्षकांना सांगितलेत. आजचं जे मूळ आमदार अपात्रता प्रकरण आहे आणि याविषयी कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत, याचा संदर्भ जोडून येतो तो पुन्हा मूळ एकदा शिवसेना पक्षाच्या घटनेकडे. आपण बघितलं की कपिल सिब्बल यांनी दावा केला आहे की निवडणूक आयोगाने 2018ची जी पक्षाची शिवसेनेची जी घटना आहे ती नाकारली आहे, अशा प्रकारचा दावा कपिल सिब्बल करतायत. तुम्ही त्याबद्दल अधिक माहिती सांगितलीच. मात्र कपिल सिब्बल पुढे असं म्हणतायत की अचानक शिंदेंनी 1999च्या घटनेचा उल्लेख केला. 1999ची घटना नक्की काय आहे आणि याबाबत 2018ची जी शिवसेनेची जी घटना आहे यातला नक्की फरक काय आहे? 1999च्या शिवसेनेच्या घटनेमध्ये नक्की असे कोणते मुद्दे आहेत की ज्याबाबत शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे बाजू मांडली? खरं तर 1999ची जी घटना होती ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या संदर्भातील होती. त्यामध्ये सर्वाधिकार आहेत हे शिवसेना प्रमुखांकडे होते. अगदी तोच संदर्भ तोच धागा पकडून एकनाथ शिंदे यांनी मुख्य नेते म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत म्हणजे जी प्रतिनिधी सभा आहे या प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून सगळे अधिकार हे मुख्य नेता म्हणून आपल्याकडे घेतल्याचा जो संदर्भ या ठिकाणी दिला आहे तो असाच आहे. आता कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा हेच उदाहरण घेऊन युक्तिवाद केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून असा युक्तिवाद केला होता की उद्धव ठाकरे हे हुकुमशाही प्रवृत्तीने पक्ष चालवतात. आता मुद्दा पुढे त्याच्या पुढे जातो तो म्हणजे जर उद्धव ठाकरे हे हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवत होते, त्यांच्याकडे पक्षप्रमुख हे पद आहे, ते प्रतिनिधी सभेने निवडून दिल्याचं पाहायला मिळत होतं. आता जर मुख्य नेते पदाकडे आपण आलो तर मुख्य नेते पद हे आहे हे प्रतिनिधी सभेने जरी निवडून दिलं असलं तरी सुद्धा त्यानंतर जे सर्वाधिकार आहेत हे स्वतःकडे घेतल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की पक्षप्रमुख म्हणून ते निर्णय घेत होते, त्यांच्यासोबत प्रतिनिधी सभा त्या निर्णयांच्या मध्ये होती. मात्र आता तुम्ही मुख्य नेतेपद जे घेतलेलं आहे हेच सगळ्यात मोठं हुकुमशाही पद्धतीचं आहे. जे 1999ची जी घटना होती शिवसेना पक्षाची त्या घटनेमध्ये या सगळ्या संदर्भात कुठंही त्या मुख्य नेते पदाचा उल्लेख नव्हता. मात्र तुम्ही ते त्या ठिकाणी ॲडिशनल ॲड केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे हे सगळंच बेकायदेशीर आहे. ही सगळी इमारत आहे ही बेकायदेशीर पायावर उभी असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. चैतन्य, नक्कीच भरत, अतिशय महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत. 1999च्या घटनेत मुख्य नेता हे पद होतं आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे मुख्य नेते होते. मात्र तुम्ही सांगितलं त्यानुसार की त्यानंतर दुरुस्ती झाली आणि मुख्य नेता हे जे पद आहे ते रद्द करून शिवसेना प्रमुख हे पद निर्माण करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेंकडे हे पद होतं आणि 2018च्या घटनेत हा उल्लेख आहे असे तुम्ही म्हणतायत. मात्र ही 2018च्या घटनेचा दखल जी आहे ती निवडणूक आयोगाने घेतली नाही. पुन्हा मुद्दा हा शिवसेना प्रमुख आणि मुख्य नेता या दोन शब्दांच्या भोवती फिरतोय. एकनाथ शिंदेने देखील निवडणूक आयोगाकडे जी कागदपत्र सादर केली आहे त्यामध्ये मुख्य नेता असंच स्वतःला म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या युक्तिवादामध्ये आमदार अपात्रता प्रकरण असेल किंवा ही जी पक्षाची घटना जी आहे या दोन्हींच्या बाबतीत मुख्य नेता आणि शिवसेना प्रमुख हे दोन शब्दांचा अतिशय महत्त्वाचा वापर जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. आजच्या युक्तिवादात हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. कसा फरक पडू शकतो आजच्या युक्तिवादात? कपिल सिब्बल नक्की काय बाजू मांडतायत? चैतन्य, आपण पाहिलं तर कपिल सिब्बल सध्या जोरदार आणि धारदार अशी बाजू मांडतायत. यात सगळ्या त्यांच्या युक्तिवादाची दखल खुद्द काल न्यायमूर्तींनी सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. न्यायमूर्तींनी काल कपिल सिब्बल यांना असं म्हटलं होतं की यू आर मेकिंग अ स्ट्रॉंग केस, तुम्ही खूप मजबूत ही केस मजबूत करत आहात, अशा पद्धतीचं जे काही स्टेटमेंट आहे न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी केल्याचं पाहायला मिळत होतं. आता आजच्या सुनावणीकडे आपण येऊयात. आजच्या सुनावणीमध्ये काही मुद्दे या ठिकाणी सध्या सुरू आहेत. त्या सुनावणीमध्ये आपण पाहतो की कपिल सिब्बल यांनी जनता दलाची जी केस आहे बोंबमुई केस या केसचा संदर्भ दिला आहे. त्यातील परिच्छेद 28चा संदर्भ दिला आहे. जॉर्ज फर्नांडिस यांचा अर्जदार गट होता तर एस.आर. बोंबमुई जे आहेत ते पक्षाध्यक्ष कायम असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं आणि त्या केसचा सुद्धा संदर्भ या ठिकाणी दिला आहे. जनता दल प्रकरणात संघटनात्मक बहुमताचा म्हणजेच ऑर्गनायझेशनल मेजॉरिटीचा निकष मुख्य मांडला होता, परंतु निवडणूक आयोगाने त्याचा वापर आमच्या विरोधात केला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं. मात्र आता त्यानंतर जयमाल्य बागची यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं. घडलेल्या घटनाक्रमाची साखळी म्हणजे अनफोल्डिंग ऑफ इव्हेंट्स हे आपल्याला पाहावे लागतील असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी पुढे युक्तिवाद करताना असं म्हटलं की तो निकष प्रत्यक्षात फेटाळला गेला होता. मूळ निर्णय हा संघटनात्मक बहुमताच्या आधारेच घेण्यात आलेला होता.
म्हणजे त्यावेळेस जो काही निर्णय देण्यात आला तो म्हणजे विधिमंडळ पक्ष किंवा संसदीय पक्षाच्या आधारे त्यातील बहुमताच्या आधारे तो निर्णय दिलेला नव्हता. मूळ पक्ष जो आहे तो संघटनात्मक बहुमताच्या आधारेच त्या प्रकरणामध्ये निर्णय दिलेला होता असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केलेला आहे. मुद्दा आणखी पुढे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना असं म्हटलंय की आम्ही काही तात्पुरती किंवा बिनपायाची संघटना नाही. ही जी काही संघटना आहे शिवसेना ही संघटना आणि तो पक्ष आहे ही काही तात्पुरती थोड्या काळासाठी टेम्पररी नाही किंवा ती विदाऊट कुठल्या पायावर उभी नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांची नियुक्ती मूळ पक्षाच्या घटनेनुसार झाली होती. गटनेते जी पद देण्यात आलेलं होतं ते याच घटनेनुसार देण्यात आलं होतं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मग अचानक ते 1999च्या घटनेबद्दल कसं काय बोलू लागतात असा सवाल जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केला आहे. अचानक एकनाथ शिंदेंना असं का वाटू लागतं की 2018ची घटना, ज्या घटनेच्या लाभातून त्यांनी वेगवेगळी पदं भूषवलेली, ती घटना लोकशाहीला धरून नाही, हे अचानक एकनाथ शिंदेंना कसं वाटू शकतं, हा मुद्दा सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जातोय. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलंय की या निर्णयानुसार पक्ष डिरजिस्टर करणं हा एकमेव पर्याय उरतो. मी त्याच मुद्द्यावर येत होतो. आयोग म्हणतोय की हे आम्हाला हो मला हे मान्य आहे पण मी तरी काय करू शकतो, अशा पद्धतीने आयोग कसं म्हणू शकतो असा सुद्धा सवाल सध्या कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. जर पक्षाचे प्रमुख लोकशाही, ती घटना लोकशाहीला धरून नव्हती, पक्षाचे प्रमुख हुकुमशाही पद्धतीने वागत होते, तर एक मुद्दा निवडणूक आयोगाकडे होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने नोटीस पाठवणं गरजेचं होतं. निवडणूक आयोगाने त्या संदर्भात निर्णय देणं गरजेचं होतं. निवडणूक आयोगाने नोटीस पाठवून पक्षाचे रजिस्ट्रेशन करणं किंवा त्या पक्षाची मान्यता रद्द करणं अशा काही पद्धतीचा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र यापैकी कुठलाही निर्णय न घेता थेट पक्षच किंवा पक्षाचं चिन्हच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे कसं सोपवलं जाऊ शकतं, हाच मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जातोय. आणि त्या संदर्भात कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा परिच्छेद 15चा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार परिस्थितीनुसार निवडणूक आयोग असेही म्हणू शकला असता की दोन्हीपैकी कोणताही प्रतिस्पर्धी गट मूळ किंवा अधिकृत राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करत नाही. तुम्ही जर त्यांना अलोकशाहीवादी म्हणताय, तुम्ही त्यांना हुकुमशाही पद्धतीने वागताय, असं सगळं जर म्हणत असाल तर निवडणूक आयोगाकडे हा पर्याय होता की तुम्ही दोन्ही पक्षाला तुम्ही अधिकृत पक्षाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, तुम्ही पक्षाची ध्येयधोरणाच्या विरुद्ध वागताय असं म्हणून तुम्ही त्यांचं जे काही त्यांच्याकडे असलेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह आहे हे गोठवू शकता अशा पद्धतीचा युक्तिवाद ते या ठिकाणी केला. जनता दल प्रकरणात सुद्धा याही शक्यतेचा विचार करण्यात आलेला होता असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. कपिल सिब्बल यांनी पक्ष आणि चिन्हासंदर्भातील निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेमधील जो काही परिच्छेद 15 आहे त्याचाच उल्लेख करून सध्या निवडणूक आयोगाला खिंडीत गाठायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि याच पुढे कपिल सिब्बल म्हणतात तिथं सुद्धा पक्षाचे कामकाज तात्पुरत्या ॲड होक पद्धतीवर चालवले जात होते आणि त्यांची कार्यकारिणी असेल त्यानंतर संस्था पक्षाच्या घटनेनुसार बनवल्या गेलेल्या नव्हत्या असा निष्कर्षही निघूनही आयोगाने कोणतीही पूर्व सूचना दिल्याशिवाय इतकं टोकाचं पाऊल उचलण्यास नकार दिला होता असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. कपिल सिब्बल यांनी पुढं असं एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की त्यामुळे तो निर्णय प्रत्यक्षात आमच्या बाजूने आहे. निवडणूक आयोग या सगळ्या निर्णयांच्या बाजूने जे आता आपण सगळे सांगितले परिच्छेद 15 नुसार पक्ष चिन्ह आणि इतर तुम्ही दोन्ही गटांना त्यांचं पक्षाचं प्रतिनिधित्व नाकारू शकत होता, ते चुकीच्या बेकायदेशीर मुद्द्यावरती त्यांची जर इमारत उभी असेल, त्यांचा पक्ष उभा असेल तर ते रद्द करू शकता, असे सगळे मुद्दे मांडल्याचं पाहायला मिळत होतं. आणि आता सुद्धा त्यांनी म्हटलं आहे की जर या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाने पायदळीत उडवल्या असतील तर तो निर्णय प्रत्यक्षात आमच्या बाजूने आहे असाच युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडला आहे की आमच्या या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने कोणतीही पूर्व सूचना न देता आमची घटना ही कशी तांत्रिक किंवा अलोकशाहीवादी ठरवली असा निष्कर्ष कसा काय काढला, चिन्हवादाचा निकाल देताना तेच निष्कर्ष आमच्या विरोधात कसे काय वापरले, असे अनेक सवाल जे आहेत ते कपिल सिब्बल यांच्याकडून मांडले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण असं मानूया की पक्षातील फुटीचा मुद्दा मार्गी लागलाय. आम्ही आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात अपील केलंय. उद्या सर्वोच्च न्यायालयाने जर असा निर्णय दिला की संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करू शकत नव्हती तर काय, ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आणि या निर्णयानंतर आता कपिल सिब्बल असं म्हणतायत की जी काही घटना आहे, ज्या काही निवडणूक आयोगाचे निर्णय हे जर बेकायदेशीर ठरवले आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर हे सगळं प्रकरण आलं तर मग पुढं काय करायचं. ज्यांना अपात्र ठरवलेलं नाही, ज्यांना पात्र ठरवून त्यांनी पूर्ण विधानसभेची पूर्ण टर्म भोगली, अशा सगळ्या नेत्यांसाठी, अशा सगळ्या
सदस्यांसाठी नेमकं सुप्रीम कोर्ट काय करणार असा अत्यंत महत्त्वाचा लोकशाहीच्या मूल्यांचा संदर्भ देत कपिल सिब्बल यांनी एक युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळतंय। आणखी पुढे जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील परस्पर संबंधावर घटनापीठानं आधीच मान्यता दिली। खरं तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या माध्यमातून जे घटनापीठ स्थापन करण्यात आलं होतं 7 सदस्यीय घटनापीठ, या घटनापीठाच्या माध्यमातून काही निर्णय देण्यात आला होता। काही महत्त्वाची टिप्पणी आहे ती सुद्धा या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी मांडली। कपिल सिब्बल पुढे म्हणतायत जर ते आमदारच पुढे जाऊन अपात्र ठरले तर त्यांनी दाखवलेल्या विधिमंडळातील बहुमताच्या चाचणीचं काय मोल उरतंय। निवडणूक आयोगाचे म्हणणे असं आहे की त्यांच्याकडे 39 आमदार होते म्हणून ते चिन्हासाठी पात्र ठरले, पण जर तेच आमदार पुढे जाऊन अयोग्य किंवा अपात्र ठरले तर मग आयोगाने वापरलेल्या त्या निकषाला काही अर्थ उरतो का? तो संपूर्ण आधारच निरर्थक ठरतो असं म्हणत आता कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा आता विधानसभा अध्यक्षांना घेरायला सुरुवात केली। आतापर्यंत निवडणूक आयोगावरती कपिल सिब्बल यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जात होते, आता विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळतंय। जर विधिमंडळातील विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाचे सदस्य जे आमदार आहेत त्या आमदारांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलं आणि त्याच आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचा संदर्भ देऊन त्या बहुमताचा संदर्भ देऊन निवडणूक आयोगाने निर्णय दिला असेल तर आता निवडणूक आयोग पुढे काय करणार असं म्हणत आता विधानसभा अध्यक्षांसोबत निवडणूक आयोगालाही कपिल सिब्बल यांनी खिंडीत गाठल्याचं पाहायला मिळतंय।